अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज दुर्लक्ष करू नका. हा स्वामी संदेश आज तुमच्या समोर आला आहे, कारण हा संदेश स्वामींनीच तुम्हाला पाठवला आहे, खास तुमच्यासाठी. दुर्लक्ष करू नका. स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, कारण या संदेशामध्ये तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती आहे. आज स्वामी म्हणत आहे, बाळा, काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियात एकीकडे वापर करणारे आहे आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे आहे. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळला तर जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खरं हिऱ्यापासून दुरावतात. खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे. बाळा, एवढाही भोळा आणि साधा राहू नकोस. बाळा, तू तुझे कर्म स्वच्छ आणि सुंदर ठेव. तुला कोणाचेही पाय धरण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही. विश्वास ठेव आमच्यावर. तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. असे स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी. स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामकुपता, अतिभोजन, भक्ती साधना न करता वरवर दाभिंकपणा करून दिखाऊ भक्ती करणे, हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण. बाळा, प्रत्येकाने आपल्याला स्वतःला योग्य गोष्टीपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं आपण सुखी राहू. बाळा, आहे ही परिस्थिती कायमची राहत नाही. ती परिस्थिती बदलत असते. तुझी ही परिस्थिती बदलणार आहे. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. मी दिसत जरी नसलो तरी मी कायम तुझ्या सोबत आहे. मी सर्व पाहत आहे. योग्य वेळ आली की सर्व काही व्यवस्थित होईल. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते आम्ही तुझ्याकडे पाठवत आहे. जे अयोग्य आहे ते तू किती जरी मागितलं, कितीही प्रार्थना केली तरीही ते तुझ्यापर्यंत येणार नाही बाळा, कारण ते तुझ्यासाठी योग्य नाही. जे योग्य आहे तेच आम्ही घडवून आणतो. दुःखाचे मूळ कारण म्हणजे आपण काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन बसतो, जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो आपण. त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नकोस, कारण वेळ आली की ते रंग दाखवतात. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढं जवळ कर, उगाचच नंतर ते तुझ्यासाठी संकट बनतील. येऊ दे कितीही वादळे, सर्व पृथ्वी भूकंपाने हलू दे. येऊ दे प्रलय, जलप्रकोप सगळे, सर्व जग तुझ्या विरुद्ध उभं राहू दे. तू डगमगू नकोस बाळा. तू हिमतीने कर झुंज या सर्वांशी. तू शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही. मला विश्वास आहे बाळा तुझ्यावर. तू मला जिंकून दाखवशील. विश्वासाला नामविण्याचे सर्व सामर्थ्य आम्ही तुला जन्मताच प्रदान केले आहे.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.